सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आपण लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करत असताना त्याच्यामधला पहिला जो महत्त्वाचा भाग होता लोकसंख्या भूगोलाची ओळख, लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, हा भाग आपण संपवलेला आहे. त्यानंतरचा पुढचा पहिल्या युनिटमधला दुसरा महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो आहे लोकसंख्या भूगोलाचा इतर सामाजिक शास्त्राशी असणारा संबंध. आणि हा संबंध आपणाला या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये थोडंसं त्याच्यावर चर्चा आपण करूयात. लोकसंख्या भूगोलाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अनेक सामाजिक व नैसर्गिक शास्त्राशी संबंध येत असतो. त्या नैसर्गिक व सामाजिक शास्त्राने लोकसंख्येच्या संदर्भाने जी माहिती प्राप्त केलेली असते त्या माहितीचा उपयोग लोकसंख्या भूगोलाच्या विकासासाठी या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. लोकसंख्या भूगोलाचा गणित असेल, संख्याशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, पारिस्थितिकी शास्त्र असेल इत्यादी नैसर्गिक शास्त्राशी प्रत्यक्षरित्या संबंध येतो. तर लोकसंख्या भूगोल हे सामाजिक शास्त्र असल्यामुळे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानवी भूगोल, अर्थशास्त्र, मानववंश भूगोल, लोकसंख्याशास्त्र इत्यादीशीही जवळचा संबंध येत असतो. बऱ्याच वेळा अनेक सामाजिक शास्त्राचे अभ्यास क्षेत्र व लोकसंख्या भूगोलाचे अभ्यास क्षेत्र हे समान असल्याचे आपणाला दिसून येईल. त्यामुळे त्या सामाजिक शास्त्राचा अभ्यास पद्धती आणि त्यातील तंत्राचा लोकसंख्या भूगोलाच्या विकास होण्यासाठी त्याचा काय होत असतो तर उपयोग होत असतो. म्हणून लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास हा प्रामुख्याने अनेक सामाजिक शास्त्राचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने अनेक सामाजिक शास्त्राची त्या ठिकाणी त्याला आधार घ्यावा लागतो, त्याची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागते. आणि म्हणून लोकसंख्या भूगोलाचा आणि इतर शास्त्राचा घनिष्ठ संबंध असल्याचे या ठिकाणी आपणाला सांगता येईल. आता कोणते कोणते शास्त्र आहेत ज्याचा की लोकसंख्या भूगोलाचा जवळचा संबंध आहे आणि लोकसंख्या भूगोल आणि त्या शास्त्राचा अभ्यास करत असताना कोणते घटक त्या ठिकाणी एकमेकांना मदत करतात, त्याच्यामध्ये पहिले जे काही शास्त्र आहे लोकसंख्या भूगोल आणि लोकसंख्याशास्त्र यांचा संबंध आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिला जो इतर शास्त्राशी संबंध अभ्यास करत असताना पहिला मुद्दा जो येतो तो लोकसंख्या भूगोल आणि लोकसंख्याशास्त्र. या ठिकाणी या संदर्भानं आपण त्याचं विवेचन करत असताना लोकसंख्या भूगोल व लोकसंख्याशास्त्र यांचा प्रामुख्याने अतिशय जवळचा संबंध असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. लोकसंख्याशास्त्राने प्राप्त केलेली लोकसंख्येच्या विविध अंगाची माहिती. आता लोकसंख्याशास्त्रानं कोणत्या लोकसंख्या विषयक शास्त्राची अंगाची माहिती गोळा केलेली आहे तर बघा, जन्म असेल, मृत्यू आहे, स्थलांतर आहे, लोकसंख्येची वाढ आहे, वितरण आहे, घनता आहे, लोकसंख्येची रचना आहे. या सगळ्या घटकाचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो. या सगळ्या अंगाचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो. लोकसंख्या भूगोलास प्राप्त या ठिकाणी या लोकसंख्या भूगोलातून या घटकाचा अभ्यास प्रामुख्याने होत असतो. एखाद्या प्रदेशाविषयी किंवा देशाविषयी वरील प्रकारची माहिती प्राप्त झाली की त्या प्रदेशातील मानवी समूहाने भौगोलिक पर्यावरणाशी केलेले समायोजन अभ्यासण्यासाठी मदत होत असते. लोकसंख्याशास्त्रानं आत्ता जी मुद्दे मी सांगितले, जन्म असेल, मृत्यू असेल, लोकसंख्या स्थलांतर असेल, लोकसंख्या वाढ असेल, लोकसंख्येचं वितरण आहे, लोकसंख्येची घनता आहे, लोकसंख्येची रचना आहे, या लोकसंख्याशास्त्रानं तयार केलेल्या मुद्द्याच्या आधारे प्रामुख्याने प्रादेशिक किंवा प्रदेशाविषयी किंवा देशाविषयी अभिक्षेत्रानुसार आपण त्या ठिकाणी
लोकसंख्येच्या वैशिष्ट्याचा अभ्यास करत असताना निश्चित त्याचा फायदा होत असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यासले जाणारे घटक आणि लोकसंख्याशास्त्रामध्ये अभ्यासले जाणारे घटक हे जवळजवळपास सारखेच असलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणून या दोन शास्त्राचा जवळचा संबंध आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. दुसरं शास्त्र आहे लोकसंख्या भूगोल आणि समाजशास्त्र. लोकसंख्या भूगोल आणि समाजशास्त्र. लोकसंख्या भूगोलाचा समाजशास्त्राशी अतिशय जवळचा संबंध आहे. या शास्त्रामध्ये धर्म, जाती, वंश, साक्षरता, कुटुंब संस्था, विवाह संस्था यासारख्या सामाजिक वैशिष्ट्याचा अभ्यास केला जातो. म्हणजे ह्या सगळ्या घटकाचा अभ्यास समाजशास्त्रामध्येही केला जातो आणि लोकसंख्या भूगोलामध्येही केला जातो. म्हणून दोन्ही शास्त्रे परस्परावर अवलंबून आहेत. या शास्त्राची समाज हीच प्रयोगशाळा असून व्यक्ती आणि समाज हे त्यांच्या अभ्यासाचे प्रामुख्याने केंद्रबिंदू आहेत. कारण लोक हे प्रामुख्याने समूहाने राहतात आणि समूहाने राहत असताना त्या ठिकाणी समाज तयार होतो आणि त्या समाजाचा अभ्यास हा समाजशास्त्रातही केला जातो आणि लोकसंख्या भूगोलामध्येही केला जातो. दोन्ही शास्त्रे सामाजिक शास्त्रे आहेत. डेव्हिस यांच्या मते आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्थलांतराचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात आणि समाजशास्त्र या दोन्हीचा अभ्यासाचा आधार घेऊनच केला जातो. आपण पाहतो अनेक प्रकारचे स्थलांतरे होतात. स्थानिक स्थलांतरे असतील, गावाकडून शहराकडे असतील, शहराकडून मोठ्या शहराकडे असेल, मोठ्या शहराकडून महानगराकडे असेल. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्थलांतर सुद्धा होत असतात आणि या शास्त्रात दोन्ही स्थलांतराचा अभ्यास प्रामुख्याने दोन्ही शास्त्रामध्ये केला जातो. म्हणून दोन्ही शास्त्र परस्पर पूरक असल्यामुळे लोकसंख्या भूगोलाचा आणि समाजशास्त्राचा एकदम जवळचा संबंध असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. अनेक घटक, जवळपास बहुतेक घटक दोन्ही शास्त्रामध्ये अभ्यासले जातात. म्हणून लोकसंख्या भूगोल आणि समाजशास्त्र हे एकदम संबंधित आणि जवळचे शास्त्र असलेले आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा आहे संबंध लोकसंख्या भूगोलाचा अर्थशास्त्राशी. अर्थशास्त्र हे एक लोकांच्या आर्थिक घटकाचं, आर्थिक प्रगतीचं किंवा अर्थकारणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येच्या आर्थिक वैशिष्ट्याचा क्षेत्रानुसार अभ्यास केला जातो. म्हणजेच मानव आर्थिक साधनसंपत्तीचा उपयोग कशा प्रकारे करतो याचे अध्ययन लोकसंख्या भूगोलामध्ये होते. तर अर्थशास्त्रामध्ये साधनसंपत्तीच्या उपयोगासाठी योजना तयार करणे, योजनेमधून निर्माण झालेल्या निराकरणासाठी सिद्धांत व संकल्पना यांची मांडणी करणे यासाठी अर्थशास्त्रज्ञ प्रयत्नशील असतात. अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या अमर्यादित गरजा व मर्यादित साधनसंपत्ती यामध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. तर लोकसंख्या भूगोलामध्ये मानवाच्या गरजा व साधनसंपत्ती यांच्या क्षेत्रीय वितरणाचा अभ्यासाला महत्त्व दिले जाते. एकूण दोन्ही शास्त्राचा प्रामुख्याने जर या ठिकाणी विचार केला तर दोन्ही शास्त्राचा हेतू एकच आहे, साधनसंपत्ती. साधनसंपत्ती हेच खऱ्या अर्थानं अर्थशास्त्राचं मूळ आहे आणि त्या साधनसंपत्तीचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये सुद्धा केला जातो. अर्थशास्त्राचा अभ्यास लोकसंख्येच्या भूगोलाच्या विकासासाठी पूरक ठरतो. दोन्ही सामाजिक शास्त्रे असून दोन्हीच्याही अभ्यासाचा केंद्रबिंदू पुन्हा मानव आहे. उत्पन्न, खर्च, व्यवसाय, उत्पन्नाचे वितरण, दारिद्र्य यासारख्या गोष्टीचा अभ्यास प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तसाच तो लोकसंख्या भूगोलामध्येही केला जातो. अर्थशास्त्रामध्ये उत्पादक व उपभोक्ता या संदर्भाने होणारे मानवाचे वर्तन अभ्यासले जाते. तर लोकसंख्या भूगोलामध्ये आर्थिक वर्तनाचे अभिक्षेत्रानुसार बदलणारे स्वरूप अभ्यासले जाते. म्हणून हे दोन्ही शास्त्र परस्पर पूरक असून परस्पराच्या विकासाच्या अडचणीत सहाय्यभूत ठरणारी आहेत आणि म्हणून हे दोन्ही शास्त्र जवळची शास्त्र असल्याचे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अर्थशास्त्र
हा मानवाचा अर्थशास्त्रामध्ये मानवच केंद्रबिंदू आहे आणि लोकसंख्या भूगोलामध्ये सुद्धा मानवच केंद्रबिंदू असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचं आहे लोकसंख्या भूगोल आणि राज्यशास्त्र. लोकसंख्या भूगोल आणि राज्यशास्त्र यांचा सुद्धा जवळचा संबंध आहे. लोकसंख्या भूगोल व राज्यशास्त्र हे दोन्हीही सामाजिक शास्त्रच आहेत, म्हणून त्यांचा जवळचा संबंध आहे. पुन्हा या ठिकाणी दोघांचा केंद्रबिंदू मानवच असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या जन्म प्रमाण, मृत्यू प्रमाण, स्थलांतर यासारख्या गोष्टीवर देशाच्या लोकसंख्येचा विषयक धोरणाचा परिणाम होत असतो. म्हणजे जगातील विकसनशील व विकसित देश सुद्धा लोकसंख्या वाढ होऊ नये म्हणून जन्मदर कमी करण्याचे धोरण अवलंबित असतात. तसेच लोकांचे आरोग्य चांगले ठेवून मृत्यूदर कमी करण्याचे धोरण सुद्धा अनेक देश अवलंबत असतात. जन्मदर व मृत्यूदरात घट करण्यासाठी कुटुंब नियोजन असेल, आरोग्यविषयक सुविधा असतील, हे सर्व करण्याचं काम शासन करत असते. काही देशात साधनसंपत्तीची विपुलता असते तर काही देशामध्ये साधनसंपत्तीची कमतरता असते. अशा वेळेला साधनसंपत्ती कमतरता असणाऱ्या देशाकडून साधनसंपत्तीची विपुलता असणाऱ्या देशाकडे लोकांचं स्थलांतर होत असतं. अशा देशाकडे लोक प्रामुख्याने आकर्षित होतात. त्या देशामध्ये जाऊन राहण्याचा त्या ठिकाणी लोक प्रयत्न करत असतात. अशा देशाचे शासकीय धोरण देशानुगामी स्थलांतरासाठी जर अनुकूल नसेल तर स्थलांतर प्रक्रियेवर त्याचा निश्चितच प्रभाव पडतो. उदाहरणाचा जर या ठिकाणी सांगायचं जर झालं तर ऑस्ट्रेलियाची श्वेत नीती धोरण देशानुगामी स्थलांतरास प्रतिबंध करणारी आहे. अशाच प्रकारे रंगभेद नीती नागरिकत्व प्रदान करणाऱ्यावर असणारे प्रतिबंध यासारख्या गोष्टी त्या देशाच्या शासकीय धोरणाचा भाग असतो. चीनचे धोरण विस्तारवादी धोरण आहे. चीनच्या प्रचंड लोकसंख्येचे रहस्य त्या देशातील प्राचीन काळातील राजे महाराजे यांच्या शासकीय धोरणामध्ये आढळलेले आपल्याला पाहायला मिळेल. त्या काळी ब्रह्मचारी असणाऱ्याला चीन हा देश दंड करत असे, तर जास्त मुळे असणाऱ्या दाम्पत्याला पुरस्कार देऊन त्यांचा मान सन्मान चीनमध्ये व्हायचा. मात्र चीनचे सध्याचे शासकीय धोरण अगदी उलट आहे. सध्याचे चीनचे शासकीय धोरण एका मुलापेक्षा जास्त मुले होऊ नयेत, जर झाले तर त्या दाम्पत्यास दंडित केले जाते. थोडक्यात आपणाला असं म्हणता येईल की लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्या वाढ, स्थलांतर यासारख्या अनेक घटकावर त्या देशातील शासकीय धोरणाचा परिणाम होत असतो. एवढेच नव्हे तर राजसंस्था निर्माण होण्यासाठी भूप्रदेश, लोकसंख्या, शासन संस्था व सार्वभौमत्व या 4 गोष्टीची आवश्यकता असते. म्हणून लोकसंख्या हा घटक जसा राज्यशास्त्राच्या अभ्यासात महत्त्वाचा आहे तसाच तो लोकसंख्येच्या भूगोलाच्या अभ्यासात सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणून लोकसंख्या भूगोल आणि राज्यशास्त्र हे परस्परपूरक शास्त्र असल्याचे आपल्याला दिसून येते. यांचा जवळचा आणि घनिष्ठ संबंध असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आता याच्यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो आहे लोकसंख्या भूगोल आणि इतिहास. इतिहासाचा आणि लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास दोघांचा हा अभ्यास जो आहे किंवा दोघांचा जो काही संबंध आहे तो जवळचा आहे. कोणताही शास्त्राचा किंवा कोणत्याही शाखेचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी लोकसंख्येची असेल किंवा कोणत्याही शाखेची असेल तर पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे, मागोवा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. इतिहासामध्ये मानवी संस्कृती आणि तिच्या विकासाचा अभ्यास केला जातो. लोकसंख्या भूगोलात सुद्धा प्राचीन आणि वर्तमान काळातील मानवी संस्कृती व तिच्या विकासाचा अभ्यास केला जातो. लोकसंख्या वाढीचा काल सापेक्ष अभ्यास जर लोकसंख्या भूगोलामध्ये केला जात असेल तसाच इतिहासामध्ये त्या ठिकाणी केला जात असतो. मानव समूह ज्यावेळी एका विशिष्ट क्षेत्रात पदार्पण करतो त्यावेळी त्या क्षेत्राचा इतिहासही बदलला जातो. आपणाला माहीत आहे संयुक्त संस्थानाच्या ईशान्य भागामध्ये, ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय भागामध्ये या क्षेत्रामध्ये इतिहासात मानवाने परिवर्तन घडवून आणले आहे.
त्या क्षेत्राला एक असे वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. म्हणूनच समान मानवी समूह असणाऱ्या क्षेत्राचा विकास हा जवळपास समानच असतो. युरोपियन लोकांचे उदाहरणे घेऊन हे तथ्य आपण सिद्ध करून दाखवू शकतो. इतिहास व लोकसंख्या भूगोल या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एकमेकास पूरक आहेत असे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की काल भिन्नता हे इतिहासाचे वैशिष्ट्य असून स्थल भिन्नता हे भूगोलाचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचबरोबर लोकसंख्या भूगोलाचे सुद्धा हेच वैशिष्ट्य आहे. कारण इतिहास हा काळानुसार होणाऱ्या बदलाचा अभ्यास करतो तर भूगोल हा स्थळानुसार होणाऱ्या बदलाचा अभ्यास करतो. दोन्हीचा अभ्यासाचा केंद्रबिंदू एकच आहे आणि म्हणून इतिहास आणि लोकसंख्या भूगोल हे जवळचे आणि त्यांचा संबंध हा सुद्धा अतिशय जवळचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा आहे लोकसंख्या भूगोल आणि मानववंशशास्त्र. मानववंशशास्त्रामध्ये मानवाची उत्पत्ती असेल, मानवाची उत्क्रांती असेल किंवा मानवाचा विकास, मानवाचे वंशिक वर्गीकरण या घटकाचा प्रामुख्याने कुठं तर मानववंशशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. लोकसंख्या भूगोलामध्ये सुद्धा याच घटकाचा अभ्यास केला जातो. मानवाची उत्पत्ती, मानवाची उत्क्रांती व विकास, मानवी वंशाचे वर्गीकरण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. त्याचबरोबर लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्या वाढ, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची रचना, लोकसंख्येचे स्थलांतर इत्यादी घटकाचा सुद्धा अभ्यास केला जातो. मात्र हा अभ्यास अभिक्षेत्रानुसार केला जातो. हे सातत्यानं आपण पाहत आलेलो आहे. वारंवार हेच आपल्याला लक्षात येतं की लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्याविषयक घटकाचा अभ्यास अभिक्षेत्रानुसार केला जातो. त्याचबरोबर अभिक्षेत्र तर महत्त्वाचं आहेच आहे, त्याचबरोबर काल परवते देखील त्या ठिकाणी लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास केला जातो. काळानुसार जे काही बदल होतात आपण त्या ह्याच्यामध्ये पाहिलेला आहे. स्वरूपामध्ये काल परत्वे अभ्यास केला जाणारा जो काही अभ्यास आहे लोकसंख्या भूगोलाचा तो सुद्धा त्या ठिकाणी केला जातो. लोकसंख्या ही काही जैविक सीमेच्या अंतर्गत परिवर्तित होत असते. म्हणून जन्मदर हे जर आपण त्याचं एक उत्तम उदाहरण जर सांगायचं ठरवलं तर जन्मदर हे त्याचे उत्तम उदाहरण होऊ शकतं. स्त्रियाच केवळ मुलांना जन्म देऊ शकतात, पुरुष जन्म देऊ शकत नाहीत. तसेच स्त्रिया सुद्धा विशिष्ट कालावधीमध्येच मुलांना जन्म देऊ शकतात. त्या अगोदर किंवा त्यानंतर त्या मुलांना जन्म देऊ शकत नाहीत. याचप्रमाणे मृत्यूदर हा देखील आयुर्मान व लिंग यानुसार भिन्न आढळतो. ही गोष्ट जैविक तथ्याद्वारे निश्चित होत असते. जैविक तथ्याशी निगडीत असणाऱ्या या गोष्टी मानववंशशास्त्राशी निगडीत आहेत. तसेच जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर या गोष्टी क्षेत्रीय या गोष्टीमधील जे काही क्षेत्रीय विषमता आहे हे जाणून घेण्याचं काम प्रामुख्याने कोण करत असेल तर लोकसंख्या भूगोल करत असते. म्हणून लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासाच्या कक्षेमध्ये येणारी जी काही बाब आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच गोष्टी मानववंशशास्त्राच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच गोष्टीचा अभ्यास त्या ठिकाणी किंवा त्याच गोष्टीचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. म्हणून हे दोन्ही शास्त्र परस्पर पूरक आहेत, त्यांचा जवळचा संबंध आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढचा संबंध आहे लोकसंख्या भूगोलाचा आणि मानवी भूगोलाचा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची उपशाखा आहे. लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची नवीनतम शाखा आहे. दोन्ही शाखामध्ये अभ्यासाचा केंद्रबिंदू मात्र मानवच आहे. त्याचबरोबर मानव हा अभिक्षेत्राला विशिष्टता व भिन्नता प्राप्त करून देणारा एक प्रमुख घटक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. दोन्ही शास्त्र त्याचा स्वीकार करतात.
लोकसंख्येच्या बुद्धीला अनुसरून, लोकांच्या बुद्धीला अनुसरून त्या ठिकाणचा विकास होत असतो. लोकसंख्या भूगोलात मानवी उत्पत्ती, मानवाचा विकास, लोकसंख्येची वाढ व वितरण, लोकसंख्येची रचना, लोकसंख्या स्थलांतर, आरोग्य, धर्म, वंश, शिक्षण इत्यादी घटकाचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. मानवी भूगोलात या सर्व घटकाचा अभ्यास आपल्याला केलेला दिसून येतो. म्हणून लोकसंख्या भूगोल व मानवी भूगोल यांचा संबंध अतूट आणि अगदी जवळचा असलेला आपल्याला पाहायला मिळेल. लोकसंख्या भूगोलापेक्षा मानवी भूगोलाची व्याप्ती फार मोठी आहे. कारण मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मानवी भूगोलाची लोकसंख्या भूगोल ही शाखा आहे. म्हणजे लोकसंख्या भूगोलाचा उगम हा मानवी भूगोलातूनच झालेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं मानवी भूगोल आणि लोकसंख्या भूगोल यांचा जवळचा संबंध आहे. आत्तापर्यंत ज्या काही आपण शास्त्राचा आणि लोकसंख्या भूगोलाचा संबंध या ठिकाणी अभ्यासला, त्यावरून असं लक्षात येतं की लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासासाठी या सगळ्या शास्त्राची, या सगळ्या सामाजिक शास्त्राची त्या ठिकाणी लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासामध्ये मदत होत असते. लोकसंख्या भूगोलातील घटक आणि या सामाजिक शास्त्रातील घटक जवळपास सारखे असलेले आपल्याला दिसून येतात. एकमेकाच्या अभ्यासासाठी ते पूरक ठरत असतात. या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या भूगोलाचा आणि इतर शास्त्राशी असणारा संबंध अशा पद्धतीनं अभ्यासता येईल. आज आपण लोकसंख्या भूगोल आणि इतर शास्त्राशी असणारा संबंध या ठिकाणी याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासिकेला या ठिकाणी आपण थांबूयात. बाकीचा राहिलेला भाग नंतरच्या पिरियडला घेता येईल.